पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसी इथं 4 नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांची सेवा झाली सुरू। आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधांच्या विस्ताराच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल ठरण्याची अपेक्षा। वंदे भारत हे भारतीय रेल्वेचा कायापालट करण्याचं एक संपूर्ण अभियान असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। तीर्थयात्रा म्हणजे भारताचा आत्मा जोडणाऱ्या पवित्र परंपरा आहेत आणि या यात्रांमुळे संबंधित भागांच्या आर्थिक विकासाला चालना मिळत असल्याचा पंतप्रधानांचा विश्वास। बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार शिगेला। विविध पक्षांच्या दिग्गजांच्या आज होणार प्रचार सभा। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अंगोला आणि बोत्सवानाच्या दौऱ्यावर होणार रवाना। अंगोलाच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात होणार सहभागी। जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा इथं केरन सेक्टर परिसरात सैन्य दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार। पुण्यामधलं कथित जमीन घोटाळा प्रकरण अतिशय गंभीर असून याची सखोल चौकशी करून वास्तव जनतेसमोर ठेवण्याची गरज असल्याचं शरद पवार यांचं मत। राज्याला नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात देशात सर्वात पुढे ठेवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश। नवीन फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेतला अखेरचा सामना आज ब्रिस्बन इथं गावा मैदानावर होणार। दुपारी 1:15 वाजता होणार सुरुवात। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी विनायक घोड्या